तर आज होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हरमनप्रीत कौरच्या वुमेन ब्रिगेडला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे। कारण याआधी 2 वेळा फायनलमध्ये भारतीय महिलांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। 2005 मध्ये महिला विश्वचषकाचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता। मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। मात्र या सामन्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अवघ्या 98 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय महिला संघ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला। 2017 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगला होता। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाला अवघ्या 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला। आता दोन्ही पराभवांचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे असून ऐतिहासिक विजयासहित पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची सुवर्ण संधी देखील आहे। त्यामुळेच भारतीय महिला आज संपूर्ण ताकदीने हा नकोसा असलेला इतिहास पुसून नवीन इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्नशील असतील यात शंका नाही। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत। मनश्री, जसं आपण सांगितलं की याआधी 2 वेळा भारतीय महिला संघ जो आहे तो अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला होता, मात्र अवघ्या काही धावांनी त्यांचा पराभव झाला आणि हा जो काही इतिहास आहे, हा जो काही दुष्काळ आहे वर्ल्ड कप जिंकण्याचा, तो आज पुसण्याची संधी भारतीय संघाकडे आहे। त्यामुळे भारतीय संघ नक्कीच ताकदीनिशी उतरणार आहे। कारण ज्यावेळेस सेमीफायनलचा सामना रंगलेला होता, ऑस्ट्रेलियाला म्हणजे बलाढ्य ऑस्ट्रेलियाला, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलेला होता आणि त्या आनंदासोबतच आपण आशा पल्लवित झालेल्या देखील पाहिलेल्या होत्या। म्हणजेच फायनलमध्ये त्या वर्ल्ड कपवर भारतीय संघाचं नाव कोणाचं जे सगळ्याच भारतीयांचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची आज एक संधी आहे। त्यामुळे नक्कीच भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे। तू काही तिथल्या क्रिकेट प्रेमींशी बोलत होतीस, त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतीस। त्या ठिकाणी काही महिला क्रिकेटर्स आहेत का की ज्या सरावासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का? सगळ्यात महत्त्वाचं की मी मगाशीच सांगितलं की शिवाजी पार्क हे एक असं स्थळ आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कायमच क्रिकेटर्सची वर्दळ बघायला मिळते। आज जरी महिला विश्वचषकात आपण फायनलमध्ये धडक मारलेली असली तरी सुद्धा क्रिकेट विश्वाचं हे खरं तर कटू सत्य आहे असं म्हणावं लागेल की महिला क्रिकेटर्स एकीकडे फायनलमध्ये धडक मारतायत, मात्र तरी सुद्धा महिला क्रिकेटर्स ज्या प्रमाणात त्यांना सुविधा द्यायला जायला हव्यात किंवा ज्या पद्धतीने त्यांचा उत्साह प्रत्यक्ष मैदानावर शहरातल्या मैदानावर दिसायला हवा तसा तो आपल्याला दिसत नाही। कारण या ठिकाणी सध्याच्या घडीला एकही महिला क्रिकेटर मला दिसत नाहीये। दुसरी बाब अशी की या पद्धतीच्या सुविधा पुरवल्या जाव्यात याकरता वेगवेगळ्या संस्थांकडून प्रयत्न देखील होतात। दादरचा नवीन पद्धतीचा जो जिमखाना बांधण्यात आला त्या ठिकाणी सुद्धा ड्रेसिंग रूम ह्या आत्ता तयार करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी। म्हणजे आजपर्यंत एक साधी ड्रेसिंग रूम सुद्धा म्हणजे चेंजिंगसाठी रूम सुद्धा महिलांना मैदानाच्या आजूबाजूला उपलब्ध नव्हती। त्याच्यामुळे निश्चितपणे क्रिकेट विश्वाचं हे कटू सत्य आहे। मात्र यामध्ये बदल व्हायला हवा, यामध्ये बदल हळूहळू का होईना तो घडतोय। मात्र अर्थातच तो म्हणावा लागेल की दुर्दैवाने तो अतिशय मुंगीच्या पावलानं घडतोय। कारण आज विश्वचषक आहे, आज रस्त्यावरती किंवा मैदानावरती आपल्याला क्रिकेटचा फीवर मुंबईत विशेषतः बघायला मिळतो। कारण रस्ते मोकळे असतात, अक्षरशः जे मोकळे रस्ते असतात दक्षिण मुंबईतले त्या ठिकाणी क्रिकेट पिच बनवून टाकतात मुंबईकर। अगदी शिवाजी पार्क सारखं मैदान जरा आजूबाजूला आपण नजर फिरवली तर बघा तुम्हीच की अक्षरशः चिखल आहे। त्याच्यामुळे या चिखलातच सगळे पुरुष मंडळी ही क्रिकेट खेळतायत। अगदी भल्या पहाटे ते उठून आलेले आहेत, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। मात्र या ठिकाणी एकही महिला क्रिकेटर, एकही महिला खेळाडू मला दिसत नाही। त्याच्यामुळे एकंदरीतपणे आपल्याला महिलांच्या क्रिकेटला जरी आपण कितीही मोठा पल्ला गाठत असू तरी सगळ्यात महत्त्वाचं कमतरता असते ती म्हणजे उत्साहाची आणि म्हणूनच या महिला क्रिकेटला उत्साह देण्याची गरज आहे। एक प्रकारे आपण म्हणूयात की आपल्या भाषेमध्ये ग्लॅमर देण्याची गरज आहे। कारण जितकं ग्लॅमर आपल्याला पुरुषांच्या क्रिकेटला आपण मिळताना बघतो आहोत तितकं ग्लॅमर महिला क्रिकेटला खरंच मिळतंय का? तर ते हळूहळू मिळायला सुरुवात झालेली आहे। सुविधांमध्ये वाढ होते, दुर्दैवाने ती मुंगीच्या पावलांनी होते। दादर जिमखान्यासारख्या एका महत्त्वाच्या क्लबनं महिला क्रिकेटर्ससाठी एक नवीन विशेष सोय करून दिली, मात्र ती इतक्या वर्षांनी झाली हे सुद्धा नमूद करण्यासारखं आहे। त्याच्यामुळे आजच्या जर क्रिकेट विषयी आपल्याला बोलायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची जी जबाबदारी राहणार आहे ती गोलंदाजांवर सुद्धा
राहणार आहे. यामध्ये रेणुका असेल किंवा दीप्ती असेल, दीप्ती शर्मासारख्या खेळाडू असतील, यांच्या खांद्यावरती सुद्धा महत्त्वाची जबाबदारी आहे. अर्थातच जेमिमाचा रेकॉर्ड बघितला तर तिच्याकडनं अपेक्षा ह्या अधिकच उंचावणाऱ्या आहेत. स्मृती मंदाना असेल किंवा हरमनप्रीत कौर असेल, यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आजचं लक्ष म्हणजे आजच्या खऱ्या पूर्ण देशभरात ज्यांना म्हणलं जातंय की या शेरणी आहेत आणि आज त्या कशा पद्धतीने गरजतायत ते आपल्याला बघायचं आहे. खरंच आहे, त्या शेरणी कशा गरजतायत हे आज सगळ्यांनाच बघायचं आहे. मनश्री, तुमच्याकडून वेळोवेळी असेच अपडेट्स घेत राहू, क्रिकेट प्रेमींच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि माहितीसाठी.